नमस्कार मित्रांनो, हेल्पिंग सुनील या आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण तलाठी भरती संदर्भात आणि जिल्हा परिषदेच्या राहिलेल्या ज्या परीक्षा आहेत त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात पूर्ण सावळा गोंधळ झाला आहे. महसूल मंत्री म्हणत आहेत की जर कोणी आवाज उठवला, जर पेपर फुटी पकडत झाली हे झालं तर मी कारवाई करेल, असं करेल तसं करेल. मित्रांनो, हे पूर्णपणे दडपशाही आहे, म्हणजे हुकुमशाही आहे. जर आपण भ्रष्टाचाराविरुद्ध जर आवाज उचलला तर आपलाच आवाज दाबण्याचा करण्याचा प्रयत्न सुरू केला त्यांनी. आणि आपल्या कांगणे सरांनी औरंगाबादमध्ये 16 तारखेला विराट मोर्चा काढण्याचं नियोजन केले मित्रांनो. त्यामुळे तुम्ही सर्व सहभागी व्हा. तलाठी भरती असेल किंवा पोलीस भरती असतील, सर्व विद्यार्थ्यांनी तुमच्या मोठ्या लहान असेल किंवा मोठ्या भावासाठी तुम्ही सहभागी व्हा. पूर्ण चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटला पाहिजे मित्रांनो. मी पण 16 तारखेला औरंगाबाद येथे म्हणजे संभाजीनगर येथे येणार आहे मित्रांनो. तर त्याच्यामुळे तुम्ही पण उपस्थित राहा. विषय राहिला जिल्हा परिषदचा. तर मित्रांनो, जिल्हा परिषदमधील जी मागील जी एक्झाम झाल्या होत्या IBPS कंपनीमार्फत, तर तसं त्यांनी परिपत्रक काढून IBPS कंपनीला दिलेलं आहे. ज्या पदाचे एक्झाम झाले आहेत मित्रांनो, त्या पदांचे निकाल लवकरात लवकर लावून त्या विद्यार्थ्याला पुढील महिन्यामध्ये जॉईनिंग द्या असं त्यांनी जाहीर केलं आहे. तर मित्रांनो, राहिलेल्या पदाचा परीक्षा कधी होतील? आरोग्यसेवक असेल, ग्रामसेवक असेल. तर मित्रांनो, पेसा संदर्भात 9 तारखेला सुनावणी होती. तर त्या सुनावणीमध्ये त्यांनी कसल्याच प्रकारचा युक्तिवाद झाला नाही. त्यांनी ती हिअरिंग घेतलेलीच नाही. तर ती 30 जानेवारीला पुढची नेक्स्ट हिअरिंग गेलेली आहे. तर मित्रांनो, जर ह्या 4-5 दिवसामध्ये जर आपलं आरोग्य खात्याचं असेल, त्यांनी जर निर्णय नाही घेतला की पेसा वगळता बाकीचे एक्झाम घ्यायचा निर्णय जर त्यांनी घेतला तर तुमच्या परीक्षा आता होऊ शकतात. जर त्यांनी पेसाची वाट बघत बसली आणि जर पेसाचा निर्णय होईपर्यंत जर त्यांनी परीक्षा नाहीच घेतल्या तर मित्रांनो, तुमच्या परीक्षा ह्या विधानसभा हे 2 इलेक्शन झाल्यानंतर, तुमच्या निवडणुका झाल्यानंतर तुमची परीक्षा होऊ शकते मित्रांनो, 5 दिवाळीला. त्याच्यामुळं जर 2-4 दिवसामध्ये काही भरती संदर्भात आणि टाइम टेबल संदर्भात अपडेट आलं तरच तुमची परीक्षा होणार आहे. नाहीतर परीक्षा खूप लांबणार आहेत. पार परीक्षा दिवाळीच्या नंतरच होतील तुमच्या. त्याच्यामुळं त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. पेसा सोडता बाकीच्या विद्यार्थ्यांच्या एक्झाम घेऊन त्यांना मोकळं करावं. कारण विनाकारण पैसे फीस भरून 900-900, 1000-1000 रुपये फीस भरून विनाकारण त्यांना अडकळत होऊ नये. कारण खूप विद्यार्थी आशा लावून बसलेले आहेत की आमच्या परीक्षा कधी होतील. आणि आरोग्यसेवक असेल, ग्रामसेवक असेल, अजून 2-3 पद आहेत. त्या पदासाठी भरपूर विद्यार्थ्यांचे फॉर्म आलेले आहेत आणि ते त्या पदासाठी आशा लावून बसलेले आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर आरोग्य खात्यांनी निर्णय घ्यावा. निर्णय घेऊन पेसा सोडता बाकीच्या परीक्षा घेऊन त्यांचे निकाल लावून त्यांना जॉईनिंग देण्यात यावं अशी तुम्ही ट्विटरच्या माध्यमातून ह्याच्या माध्यमातून मागणी करा मित्रांनो. त्यावेळेस त्याच्यातून काही ना काही तोडगा निघेल. जर त्यांनी टाइम टेबल 2-4 दिवस जर नाहीच जाहीर केला ह्या आपलं 15 किंवा 16 तारखेदरम्यान, तर मित्रांनो, तुमची परीक्षा ही लांबण्याची शक्यता आहे. तुमची परीक्षा नंतर इलेक्शन झाल्यानंतरच तुमची परीक्षा दिवाळीच्या नंतरच होण्याची दाट शक्यता आहे. तशी मी एकदम माहिती काढली तर त्यांचं म्हणणं आहे की पेसा वगळता बाकीच्या परीक्षा घेण्यासाठी आम्ही विनंती करत आहोत. जर त्यांनी नाहीच विनंती दिली तर तुमची परीक्षा ही दिवाळीनंतरच घेतली जाईल असं त्यांनी डिसाईड केलं आहे. त्याच्यामुळंच त्यांनी हालचाल सुरू केल्यात. राहिलेल्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेचे निकाल लावून लवकरात लवकर त्या विद्यार्थ्यांना जॉईनिंग देण्याची जी हालचाल सुरू केलेली आहे ती हालचाल त्यांनी त्याच्यामुळेच केलेली आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण एक्झाम झाल्याशिवाय कोणत्याच प्रकारचे निकाल किंवा काहीच लावता येत नसतात. ते आतापर्यंत ते वाट बघत बसले. कारण त्यांना वाटलं की आता पेसाचा निर्णय मिटेल, मग पेसाचा निर्णय मिटेल. पण पेसाची तारीख ही सारखी वाढतच चालली. त्याच्यामुळे त्यांनी निर्णय घेतला की जे एक्झाम झालेले आहेत त्या एक्झामच्या परीक्षा घेऊन त्यांचे निकाल लावून त्या विद्यार्थ्यांना जॉईनिंग देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. तर आपण वाट पाहूच. या 20 तारखेपर्यंत जर तुमचा टाईम टेबल पडला तर तुमचे एक्झाम 100% होऊन जातील. जर नाहीच तुमचे टाईम टेबल पडलं तर मित्रांनो, तुमच्या परीक्षा आता होणं शक्य नाही. तुमच्या परीक्षा डायरेक्ट दिवाळीनंतरच होतील. तर ही होती लेटेस्ट अपडेट. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.